आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार रवी देवकत्ते याने घेण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी यायचं आहे. सलामीची जोडी दरम्यान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले. अर्थातच आपण पाहतोय सागर निकम साताऱ्याचा बकासूर आणि त्याच्या साथीने प्रिन्स ऑफ दिगंची अर्थातच सौरभ पुसावळे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन्ही आयकॉन खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पाहिलं तर आयकॉन खेळाडू सौरभ आणि सागरची जोडी, तर दुसऱ्या बाजूला सतपाल आणि जय बनकर. चला त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. अर्थातच शिवशंकर सोनटक्के सर यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. गुरुदाईच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी जिल्हा सातारा, तालुका खटाव आणि तडवड्याचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच बायकर मानव तडवडे सतपाल खाडे गुरुदाईच्या ट्रॅकवरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. सतपाल खाडेला आपण पाहतोय गुरुदाईच्या ट्रॅकवरती पृथ्वीराज चषक मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिले तो खेळाडू आता आलाय गुरुदाईच्या ट्रॅकवरती सतपाल खाडे. त्याचबरोबर पिंटू परीट सर यांच्याकडून वाकोडे संघाला 250 रुपयांचं कॅश प्राइज आलाय. थँक्यू सो मच पिंटू परीट सर. सर्वमान आयकॉन वर्सेस आयकॉनचं हे बॅटल मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आयकॉन वर्सेस आयकॉनची लढत मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सतपाल खाडे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील तडवडेचा हा सुपरस्टार खेळाडू सध्याच्या घडीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. समोर प्रिन्स ऑफ दिगंजी आटपाडी तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू अर्थात सौरभ पुसावळे स्ट्रायकिंग एंड वरती. सामन्याला सुरुवात राऊंड 2 ची पहिली लढत. लेट्स प्लेचा इशारा पंचांचा आलाय. पहिला बॉल समोरच्या दिशेने सौरभ पुसावळेच्या बॅटमधून डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. धावा मिळतात प्रचार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत असं म्हणणारा हा चौकार. ओव्हर पिच हाताला समोरच्या दिशेने हा फटका केला. डाऊन दी ग्राउंड सगळ्यात सेफेस्ट एरिया इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्येला श्री गणेश झालाय. आडवा बॅटने यावेळी सल्लाउन द ग्राउंड जमिनीच्या साहाय्याने जमिनीला गुदगुदला करत जाणारा आणखीन एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. बॅक टू बॅकचा दुसरा चौकार आला. निश्चितच आपण पाहिलं तर यावेळी 6व्या बॅटने फटका केला. खाली ठेवण्याचा प्रयत्न. नो रिस्क फटका. नो रिस्क विथ रिवॉर्ड मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळाला आहेत. सौरभ पुसावळेच्या बॅटमधून 2 बॅक टू बॅक चौकार आलेत. चांगली फटकेबाजी सतपाल खाडेच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. वेगात टाकलाय. वेगामध्ये बीट करण्याचा प्रयत्न. बाटची आतली कडा घेतल्या. पाठीमागे घुशंकित चित्र डिक्लेअरच्या स्वरूपात एक धावी धावफलकावरती एका धावेच्या मदतीने 9 आकड्यावरती धावसंख्या 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती सतपाल खाडेच्या विरोधात आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न अगदी पहिल्या षटकामधून सौरभ पुसावळेचा आपल्याला पाहायला मिळालाय. सागर निकम आलाय स्ट्रायकिंग एंडवरती. साताऱ्याचा बकासूर साताऱ्यातील या खेळाडूची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला साताऱ्यातील सतपाल खाडे तर दुसऱ्या बाजूला साताऱ्याचा सागर निकम आपल्याला पाहायला मिळतात. हे बॅटल देखील पाहण्यासारखं होणार आहे. 9 आकड्यावरती धावसंख्या 9 ऑन दी बोर्ड. स्टेप आउट केला. ओव्हर स्ट्रोक देखणा लाजवाब फटका. सागर निकमच्या बॅटमधून मोठा धमाका षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. स्टेप आउट केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर्सला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका सजवला आणि 6 धाव्यांची मोहर इथे लगावली. अफलातून फटका. अफलातून टायमिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. याच 15 या आकड्यावरती धावसंख्या पहिल्या सामन्यामध्ये बॅटच्या सहाय्याने धावा आल्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा सागर निकमच्या बॅटमधून इथे धावा येण्याचा प्रयत्न इथे केला जातो. पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्र डिक्लेअरच्या मदतीने. धावसंख्येचं टोटल 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती आपण पाहतो. 16 ऑन दी बोर्ड.
16 या आकड्यावरती धावफलक. सौरभ पुसावळे आले स्ट्रायकिंग गेन वरती 2 चौकार. त्यांच्या बॅटमधून सत्पाल काढायचं हे षटक निश्चितच महागडं राहिलंय. दरम्यान आपण पाहिलं तर इथे पहिल्या षटकामध्ये सत्पाल खाडे महागडे ठरलेत. 5ची कडा यावेळेस देखील पाठीमागे चाललाय. घुशंकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात षटक क्रमांक 1 ची ते सांगता झाली आहे. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 17 धावा या पहिल्या षटकामध्ये सत्पाल खाडेच्या खर्च झालेत. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी अकलूज सोलापूरचा सुपरस्टार खेळाडू अर्थातच जय बनकर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल दिसताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी जय बनकरच्या खांद्यावरती दिली जाते. सोलापूर मधील अकलूजचा हा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला दुसऱ्या षटकामध्ये इन अन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. समोर सौरभ पुसावळे पहिला बॉल लोअर फुल टॉस. सौरभ पुसावळेच्या बॅटमधून मोठा धमाका आलाय. ब्रँडेड स्ट्रोक षटकार. चला वेग घ्यायचा, स्पीडअप घ्यायचा. अकरावा खेळाडू आहे ना त्याला आतमध्ये खेळवायचे, त्याला तो बाहेर खेळतो ना घेतला की जावा खेळ घेतलाय. काय झालं आता पंचायतीचा काय निर्णय षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक आपण 23 या आकड्यावरती पाहतोय. 23 ऑन दी बोर्ड. 23 धावा धावफलकावरती. काय
वेगात होता, वेगामध्ये इथे बीट केलं जात आहे. जय बनकर जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत झाली आहे. सरळ वाटणे लॉफ्ट केला, उचलला, वाईड लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाला भुलकावणी देणारा आणखीन एक मोठा धमाका. चला त्याचबरोबर जे प्रेक्षक बसलेत बाउंड्री लाईन वरती समोरच्या दिशेने सगळे प्रेक्षक बाहेर उभं राहायचं. सगळे बसलेले प्रेक्षक आपल्याला विनंती आहे. चौकार आलाय दरम्यान चौकार आलाय दरम्यान 27 आकड्यावरती धावसंख्या. स्वीप केला. यावेळेस देखील आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक धावतात. सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल दिलाय आणि निश्चितच आपण पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. त्या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतं. 29 आकड्यावरती धावसंख्या. 29 ऑन द बोर्ड. फॉलिंग स्वीपचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सतपाल खाडे कॅच ड्रॉप झाली आहे. झेल इथे सोडलाय, कॅच ड्रॉप झाले आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर एक धाव फलकावरती सुप्पा झेल सतपाल खाडे कडून इथे सुटलाय. धावसंख्येचं टोटल निश्चित 30 आकड्यावरती. 30 ऑन दी बोर्ड. 30 धाव फलकावरती. निश्चितच आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 चालू आहे मैदानाच्या आतपर्यंत. जय बनकर एक षटकार आणि चौकार जरूर आला, मात्र त्या व्यतिरिक्त प्रयत्न इथे धावा रोखण्याचा सातत्याने पाहायला मिळाला. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 संपलाय. 30 धावा पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस. अमित आले गुरुदाईच्या ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 मध्ये. अमितला आपण पाहतोय स्टेप आउट केला. फटका लॉंग ऑफला बीट केला. धावा मिळतात पूर्णपणे 4. सौरभ पुसावळेच्या बॅटपुढे चौकार. धावा धावफलकावरती. 34 ऑन दी बोर्ड. 34 आकड्यावरती धावफलक. बॅटची कडा घेतल्या, पाठीमागे चालला. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात इथे मात्र एक मिळते सिंगल धावा आणि या सिंगलच्या मदतीने 35 आकड्यावरती धावसंख्या. यानंतरचा होणारा सामना माले स्पोर्ट्स माले संघाच्या विरोधामध्ये मालगाव स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही टीम्स कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचा. रिपोर्टिंग करायचं आपण. दोन्ही टीम्स कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. माले स्पोर्ट्स माले आणि त्याचबरोबर मालगाव स्पोर्ट्स दोन्ही टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. 35 धावा फलकावरती. 35 ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग गेन वरती सागर निकम. आता मात्र आपण पाहिलं तर एक षटकार बऱ्याच कालावधीनंतर सागरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. आउटसाइड दी ऑफ स्टंप इथे मात्र आपण पाहायला गेलं तर नोटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच आता पुढे सरसावतं. 36 आकड्यावरती धावसंख्या. सरळ वाटणे लॉफ्ट केला. वाह,
क्या बात आहे. सागर निकम साताराचा बकासूर आणि त्याच्या पाठमधून हा दूर काढणारा षटकार. आडवा बॅटने फटका इथे केला जातो. रनआउटची संधी. त्याचबरोबर आपण पाहिलं तर सिंगल धाव फलकावरती. धावसंख्या मात्र पुढे सरसावते. 43 आकड्यावरती धावसंख्या. आडवा बॅटने शॉर्ट पुल सक्सेसफुल. सौरभ पुसावळेच्या बॅट पडून मोठा धमाका. हवाई सफर षटकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला सौरभ पुसावळेच्या बॅट पडून. चला बाले स्पोर्ट्स कॅप्टन अर्जित सोसे टॉससाठी याचा प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. 49 या आकड्यावरती धावसंख्या. 49 ऑन द बोर्ड. 49 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सौरभ पुसावळे. 12 मध्ये 34 ची खेळी त्याच्या बॅट पडून आले. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केला जातो. सत्पाल खाडे डीप पडून येतात. फंबल पुन्हा एकदा झाले. सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे. इथे 2 धावा धाव फलकावरती. तिसरीचा कॉल दिलाय. त्याच वेगाने त्याच चपळाने तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 52 या आकड्यावरती. 52 धावांची नाबाद पार्टनरशिप पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाली आहे. चला माले कॅप्टन अर्जित सोसे टॉससाठी या. माले कॅप्टन चला टीम मीटिंग नको मैदानाच्या आतमध्ये विनंती आहे. रिट्रे स्पोर्ट्स आपल्याला विनंती असणार आहे. चला पंच आपण देखील थोडस लक्ष द्यायचं. थोडासा वेग घ्यायचा. युवराज आले पहिल्या बॉलवर. सौरभ पुसावळेच्या बॅट पडून मोठा धमाका षटकार. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येतात. सिंगल ते कंप्लीट झाले. एकूण 60 ही आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 59 ऑन द बोर्ड. 59 धावा धाव फलकावरती. हो यावेळेस सागर निकमच्या बॅटने फटकाला. प्रोटेक्शन आहे सत्पाल काडे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक सिंगल धाव धाव फलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. यावेळेस देखील फटका केला जातो. प्रोटेक्शन आहे. 2 क्षेत्ररक्षकांना बेतात हुलकावणी देत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात त्या 4. सौरभ पुसावळेच्या बॅटवरून चौकार. 64 धावा धाव फलकावरती. 64 ऑन द बोर्ड. 16 मध्ये 48 धावांची खेळी
सौरभ पुसावळेच्या बॅटमधून आले दिगंचीचा प्रिन्स मैदानाच्या आतपरे आग ओकणारी बॅटिंग करतोय. आडव्या बॅटने फटका इथे केला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक घेतो. सिंगल कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावफलक आता 65 या आकड्यावरती 65 ऑन द बोर्ड. सागर निकम आले आता तो मात्र स्ट्रायकिंग गेन वरती 65 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल सागर निकम ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्विंग मिस आणि आता मात्र आपण पाहिलं तर सागर निकमला विकेट करावी लागते. सॅक्रिफाईस. षटक क्रमांक 4 संपलाय. 65 आकड्यावरती 4 षटकांचा केस संपलाय. 17 चेंडू आणि या 17 चेंडू मध्ये 49 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये दिगंचीच्या प्रिन्सच्या बॅटमधून पाहायला मिळाली आहे. एकदा जोरदार टाळ्या सौरभ पुसावळेसाठी होऊन जाऊ द्या. म्हटलं जाताना जो रातों में जागते वही सूरज बनते, जिनके इरादे साफ होते वही इतिहास लिखते. या स्पर्धेतलं अर्धशतक आता सौरभ पुसावळेच्या बॅटमधून आलंय. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळाले. यस 49 धावाची खेळी आली. एकदा जोरदार टाळ्या सौरभ पुसावळेसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त खेळ केला या मॅच मध्ये आणि तब्बल आपण पाहिलं तर 66 धावा चा डोंगर इथे उभा केला. 24 मध्ये 66 ची आवश्यकता. सर्वमाना इथे टॉस केला जातोय. टॉस कबस कक्षामध्ये एका बाजूला माले स्पोर्ट्स माले आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच मालगाव स्पोर्ट्सचा संघ. दोन्ही संघांमध्ये इथे टॉस केला जातोय. नाणेफेक जिंकलाय माले स्पोर्ट्स माले संघाने. सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाली आहे. अर्थातच एका बाजूला सतपाल खाडे आणि त्याच्या साथीने सोलापूरचा सुपरस्टार खेळाडू जय बनकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आयकॉन जोडी पाहायला मिळते. जय बनकर आणि सतपाल खाडेची ही जोडी सध्याच्या घडीला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी लागणारे जे बॉल आहेत ते स्पॉन्सर केले तर त्याचं त्याचबरोबर आपण पाहिलं तर मालगाव टीमचे संघमालक अर्थातच संदीप कदम सर यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांचं देखील सरसे स्वागत. या निधीतच मालगाव संघाचे संघमालक आपल्याला पाहायला मिळतात संदीप कदम सर. चला थोडासा वेग घ्यायचा. यानंतर अजूनही 2 सामने बाकी आहेत. सलामीची जोडी जय बनकर आणि सतपाल खाडेची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 हाताळण्याची जबाबदारी विजय माळीच्या खांद्यावरती दिली जाते. यस उगवता सीतारा 32 संघाचा विजय माळी गोंधळीच्या ट्रॅकवरती. पहिला बॉल आडवा बॅटने फटका इथे खेळला. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. अजिंक्य येत आहे. सिंगल इथे कंप्लीट झाली
आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे सरसावते. धावसंख्येला तर श्री गणेश झाला स्ट्रायकिंग एंड वरती. सतपाल खाडेला आपण पाहतोय पृथ्वीराज चषक मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती राहिले तो खेळाडू आता अर्थातच बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सतपाल खाडे खटाव तालुक्यातील तळवडेचा हा सुपरस्टार सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आले आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येला मात्र श्री गणेश झाला. फुल टॉस फटका इथे फसलाय. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जजमेंट झालंय. पकडला जाईल शून्याचा चष्मा घालून. धक्का क्रमांक पहिला. सतपाल खाडेचा खेळ संपलाय. सतपाल बागटुली बघाले यांना नवीन बॅटर अमित आले इथं बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस दुसऱ्या बॉलवरती आणखीन एक विकेट. बॅक टू बॅक विकेट. खेळ संपलाय. अमितचा धक्का क्रमांक दुसरा. अमित बॅक टू दी पवेलियन. त्याचबरोबर विजय माळी याची जर हॅट्रिक झाली तर रोहित लवटे सर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. विजय माळी यांच्या हॅट्रिक साठी रोहित लवटे सर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हॅट्रिक बॉल युटा स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय. दिशा दिली फक्त आणि फक्त पुश केलाय. खुश राहिले. रनआउटची संधी फेकी झाले. प्रोटेक्शन बॅकअप सूरज तांबेटचे येते. सिंगल इथे कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा टोटल तर मात्र 2 या आकड्यावरती 2 ऑन दी बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. विजय माळीने जबरदस्त गोलंदाजी केली. निश्चितच या पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली कामगिरी इथे करत असताना पाहायला मिळाल्या. जय बनकराला स्ट्रायकिंग एंड वरती एका आयकॉनला बाद केले. आता मात्र कामगिरी असणार आहे. दुसऱ्या आयकॉनला बाद करण्याचे केलं जाईल का हे देखील इथे पाहणं गरजेचं आहे. आडवा बॅटने फटका केला समोरच्या दिशेने. वाह क्या बात आहे. जय बनकरच्या बॅटमधून मोठा धमाका आला. ब्रँडेड शोक षटकार. आडवा बॅटने इथे फटका केला आणि त्यानंतर 6 धावेची मोहर अगदी समोरच्या दिशेने षटकार पाहायला मिळाला. धावसंख्येचं टोटल आपण पाहिलं तर 8 या आकड्यावरती 8 ऑन दी बोर्ड. 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. यावेळेस देखील आपण पाहिलं तर दूर वळून खेळण्याचा प्रयत्न वाईच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आली. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल निश्चितच 9 या आकड्यावरती. 9 ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे.
अगदी आपण पाहिलं तर पहिले 4 चेंडू गोलंदाजाच्या नावावरती, त्यानंतर 5वा चेंडू लगेचच आक्रमकता. इथे जय बनकरची पाहायला मिळालाय, फटका फसलाय, मिस टाइम स्ट्रोक, आयकॉनची विकेट. दुसरा आयकॉन खेळाडू बाद झालाय. धक्का क्रमांक 3. जय बनकरची खेळी संपल्या, माघारी परतावा लागतोय. जय बनकर बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 9 धावा खर्च केल्यात, दोन्ही आयकॉनला बाद केला आणि त्याचबरोबर 3 विकेट या षटकामध्ये. टाळ्यांचा गजर विजय माळीसाठी होऊन जाऊ द्या. जबरदस्त गोलंदाजी या मॅच मध्ये प्रभावित केले, या सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने प्रभावशाली कामगिरी, लक्ष वेधून घेतलं प्रेक्षकांचं आणि आता 3रा धक्का बसलाय. विक्रम आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. विक्रम दाखल असताना पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सौरभ पुसावळे, प्रिन्स ऑफ दिगंची आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान आपण पाहिलं तर विक्रम आले आणि आता मात्र जोडीला युवराज आणि विक्रमला राज करायचा मैदानाच्या आतमध्ये. 18 मध्ये 57ची आवश्यकता, 18 चेंडू आणि 57 धावांची गरज असणार आहे. इथून पुढे येणारा प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असणार आहे. इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे. चेंज ऑफ पेस, सर्व बॅटने फटका केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक फेकी खराब झाली आहे. फेकी थोडीशी निराशाजनक झाली आणि त्यामुळेच इथे डॉट बॉल होतो. फलंदाज देखील सुखरूप पाहायला मिळत आहे. डॉट बॉल आला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. समीकरण बदललंय, 17 मध्ये आवश्यकता आता असणार आहे. 57 धावांची, 17 मध्ये 57ची गरज आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये प्रभावशाली कामगिरी अर्थातच विजय माळीने केली आणि इथे दुसऱ्या षटकामध्ये सौरभ पुसावळे देखील मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, वळवलाय, टप्पा पडला, बाहेरच्या दिशेला काटा बदलला, डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. नऊ धावा फलकावरती, 9 ऑन द बोर्ड. वळवला बॉल, टप्पा पडल्यानंतर कटरचा वापर इथे पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने फटका केलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे पकडला जेल. संपला युवराजचा खेळ. धक्का क्रमांक 4, धक्के पे धक्का. युवराज बॅक टू द पवेलियन. ऋषिकेश आले, हा चेंडू देखील डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. सौरभ पुसावळे, अगदी आपण पाहिलं तर या सांगली जिल्ह्यातील असा खेळाडू आपण पाहतोय आणि सांगली जिल्ह्यातून येत असताना अनेक स्पर्धा असं आयकॉन म्हणून या खेळाडूने गाजवल्या आहेत. नवी मुंबई परिसर असेल, त्याचबरोबर ठाणे परिसर असेल, मुंबई परिसरामध्ये देखील या खेळाडूच्या नावाचा बोलबाला राहिला. आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न. या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक सौरभ पुसावळेच्या नावावरती राहिलं. टाळ्यांचा गजर सौरभसाठी होऊन जाऊ द्या. बॅटिंग करत असताना 49 धावा आणि गोलंदाजीमध्ये या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक हाताळणारा खेळाडू आपल्याला मिळालाय. प्रिन्स ऑफ दिगंची अर्थात सौरभ पुसावळे, वेल बोल्ड. त्याचबरोबर विजय माळी यांच्यासाठी पारितोषिक आलं. नीलरुद्र लाईट्स यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज ऑनलाईन जमा केले गेलेत. विजय माळी यांच्यासाठी पारितोषिक. बापू आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. सुहास यांना आपण पाहतो. निश्चितच षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी सुहास यांच्या खांद्यावरती दिली जाते. आतापर्यंत 9 धावा इथे धावफलकावरती.
फटका फसलाय, मिस टाइम आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथे झेल पकडलाय. संपला की 9 आकड्यावरती 5वा धक्का बसला, 5वी विकेट 9 आकड्यावरती. विक्रम बॅक टू द पवेलियन. 5वा धक्का इथे बसलाय 9 आकड्यावरती, 5वी विकेट आली. अगदी आपण पाहिलं तर फलंदाज हजेरी लावतायत. निश्चितच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे इथे फलंदाजी ढासळली आहे आणि 5वी विकेट निश्चितच 9 आकड्यावरती. दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मराठीमध्ये एक म्हण आहे, उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे, आणि सध्याच्या घडीला ती अवस्था मैदानाच्या आतमध्ये रेड रेस संघाची पाहायला मिळते. रोहित आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 9 आकड्यावरती 5वी विकेट आणि आता जागा घेण्यासाठी रोहितला आपण पाहतोय. सामन्यापणे पूर्णपणे पछाडलं या संघाला. अर्थातच रेड रेस संघाला नागभूमी शिराळा संघाने आपला दबदबा या मॅच मध्ये दाखवला. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतले, त्यानंतर पॉईंटच्या क्षेत्ररक्षक घेतोय. सिंगल इथे कंप्लीट झाले. बऱ्याच कालावधीनंतर इथे धाव आली आणि एका धावेच्या मदतीने धावफलक डबल डिजिट मध्ये. अर्थातच 10 या आकड्यावरती धावसंख्या 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, बॅकफुटला जात असताना डेली कट डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल धाव आणि या सिंगल धावेच्या मदतीने 11 या आकड्यावरती धावफलक. पूर्णपणे दबदबा या मॅच मध्ये, पूर्णपणे बोलबाला वर्चस्व नागभूमी शिराळा संघाचा आपल्याला पाहायला मिळालाय. निश्चितच आपण पाहिलं तर पूर्णपणे जकडून ठेवलंय रेड रेस संघाला. फटका केलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विजय माळीने पकडला जाईल. संपला रोहितचा खेळ. धक्का क्रमांक 6वा. रोहित बॅक टू द पवेलियन. 11 या आकड्यावरती 6वी विकेट. डॅनी पंडितच्या गाण्यासारखं झटपट पटापट इथे मैदानाच्या आतमध्ये विकेट्स आल्यात. सातत्याने विकेट्स बहाल केल्या जातात. 11 या आकड्यावरती 6वी विकेट आली आहे. जयराज आले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 8व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी जयराजला आपण पाहतोय. फटका पुन्हा एकदा लास्ट केलाय, मिस टाइम आहे. सौरभ पुसावळे चेंडूच्या खाली आणि इथे आणखीन एक झेल पकडलाय. 7वा धक्का बसला. बॅक टू बॅकची दुसरी विकेट. जयराजचा केस संपला. जयराज बॅक टू द पवेलियन. त्याचबरोबर टॉस जिंकला माले स्पोर्ट्स माले संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण पण लावायचं लगेचच. मालगाव स्पोर्ट्स आपण सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. बॅटिंगचा निर्णय माले स्पोर्ट्स संघाने घेतला. 11 या आकड्यावरती 7वी विकेट. नवीन बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सरळ बॅटने फटका इथे खेळला, मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक नाही. यात वॅकेन्सी एरियामध्ये बॉल पडतोय. सिंगल धाव इथे कंप्लीट झाली आहे आणि सिंगलला इथे डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न 2 धावा दरम्यान धावफलकावरती. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 13 या आकड्यावरती 13 ऑन द बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजिंक्य आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. फटका खेळला, यावेळेस देखील मिस टाइम आहे. सौरभ पुसावळे पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट. सोप्पा झेल पकडलाय. 8वा धक्का बसला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. चला दरम्यान इथे विजयावरती शिक्कामोर्तब झाला. विजय निश्चित झाला. अर्थातच नागभूमी शिराळा संघाचा
यास क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ आजच्या दिवसातला आपल्याला मिळाला आहे, अर्थातच नागभूमी शिराळाचा संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या पाठपडून 49 धावांची नाबाद खेळी आणि त्याचबरोबर या स्पर्धेतलं पहिलं मेडल षटक दिगंजीचा प्रिन्स अर्थातच सौरभ पुजावे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.